उन्हाळा आहे, गॅसजवळ जास्त वेळ थांबायची इच्छा कोणालाही नसते, पण चटपटीत खमंग खायला सगळ्यांना आवडतो. आज आपण अगदी कमी वेळात पटकन होणारं टोमॅटो राईस कसं करायचं ते पाहूया, अगदी गॅस जास्त वेळ खर्च न करता. तर इथे मी साधारण 1.5 कप इतकं बारीक असं चॉप करून घेतलेलं टोमॅटो घेतलेलं आहे. पिकलेले टोमॅटो घ्यायचे आणि 2 मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेला आहे. टोमॅटो राईस करण्यासाठी इथे मी 2.5 वाटी इतकं बासमती तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घेतलं तरी काय हरकत नाही. स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं. खडे मसाल्यांमध्ये 1 चक्री फूल, 1 चमचा शहाजिरा, 2 दालचिनीचे तुकडे आणि तमालपत्र आणि सोबतच यामध्ये अर्ध इथे मी जावित्रीचं फूल घेतलेलं आहे. 2 ते 3 हिरवी वेलची घेतलेली आहे. आता हे खडे मसाले आपल्याला फोडणीमध्ये वापरायचे आहे. कुकरमध्ये साधारण 5 चमचे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं. त्यानंतर घेतलेले सगळे खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचं आणि सोबतच इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे, कमी तिखटाची, साधारण 3 मधोमध कट करून घेतलेला आहे आणि थोडंसं कोथिंबीर, कढीपत्त्याची पानं आणि त्याचबरोबर इथे मी घेतलेला कांदा आणि सोबतच 1 मोठा चमचा आलं लसूण ठेचून घेतलेला टाकलेला आहे. अगदी बारीक प्युरी टाकायची नाही, तर इथे आपल्याला ठेचून घेतलेलं टाकायचं म्हणजे चव छान येते. 1 मिनिट परतून घेतल्यानंतर यामध्ये घेतलेला टोमॅटो टाकून घ्यायचं. टोमॅटो सुद्धा सोबतच परतून घ्यायचं. त्यानंतर इथे मी 2 चमचे इतकं सुकं खोबरं मिक्सरला फिरवलेलं टाकून घेतलेलं आहे, म्हणजे बारीक त्याचा बुरा टाकून घेतलेला आहे. 1 चमचा हळद आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला आणि तसेच अर्धा चमचा इतकं भाजलेले जिरेची पूड, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं. पावडर मसाले आणि आपलं कांदा आणि टोमॅटो छान असं मिक्स झालं की थोडंसं साईडला पाणी सुटतं मिठामुळे आणि त्यामुळे आपल्या भाताला छान असं चव येते. आणि त्या टोमॅटोचा आंबटपणा कव्हर होण्यासाठी इथे मी 2 चमचे इतकं गुळाचा वापर केलेला आहे आणि चमचाभर लोणी टाकून घेतलेलं आहे. झाकण लावायचं म्हणजे पावडर मसाले घेतलेले सगळे जिन्नस हलकंसं नरम होतात, तेल साईडला सुटू लागतो. तर थोडंसं वाफून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर आता लगेचच पाणी टाकायचं नाही. या मसाल्यांमध्ये 1 मिनिट छान परतून घ्यायचं. झाकण लावायचं म्हणजे हलकंसं वाफ येतो. त्यानंतर आपल्या यामध्ये 2 चमचे कसुरी मेथी हातावर चुरून टाकून घ्यायची आहे. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला पाणी. तर इथे मी जेवढं तांदूळ घेतलेलं होतं त्याच्या 1.5 पट पाणी टाकून घेत आहे. तर या ठिकाणी पाणी टाकल्यानंतर आता सगळं मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे वरतून. झाकण लावायचं, गॅसचा फ्लेम मोठा ठेवून 2 शिट्ट्या काढून घ्यायचं. तर 2 शिट्ट्या झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता कुकर पूर्णपणे थंड झालं की टोमॅटो राईस तयार. साधी सोपी रेसिपी आहे, एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. फक्त भात करत्या वेळेस आपल्याला जे मसाले किंवा घेतलेले भाज्या आहेत ते छान असं परतून घ्यायचं म्हणजे भाताला छान चव येते. जर यामध्ये टाकण्यासाठी लोणी नसेल तर त्या ठिकाणी चमचाभर तूप टाकू शकता. दोन्ही टाकायचं नसेल तरी काय हरकत नाही. मस्त चटपटीत आणि खमंग अशा फ्लेवरचं टोमॅटो भात तयार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.